विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे। महाराष्ट्रात अनेक मतदारसंघामध्ये दुबार मतं असल्याची तक्रार विरोधकांनी केलेली आपण ऐकली असेल। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये युतीत असलेल्या भाजपाच तक्रार करत आहे की सिल्लोड या मतदारसंघामध्ये सिल्लोड शहरात केवळ सिल्लोड शहरात 27,000 अशी नावं आहेत की जी दुबार आहेत आणि त्यासाठी आपण पाहिलं तर ह्या सगळ्या मतदान याद्या ही सगळी मंडळी घेऊन आली आहेत। केवळ दुबार नावं नाही आहेत तर दुबार फोटो देखील आहेत, म्हणजे एकच फोटो दोन ठिकाणी आहे आणि त्याचं नाव सुद्धा वेगवेगळ्या प्रभागामध्ये आहे, वॉर्डमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपल्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आहेत। पहिला प्रश्न असा आहे की तुमचं भाजपाचं असलेलं पद काय आहे आणि तुमची तक्रार काय आहे? मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सचिव आहे आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघात मागच्या वेळेस पण आम्ही तक्रार केली होती आणि आता सिल्लोड सोयगाव मतदारसंघात 27,000 जवळपास दुबार नाव आहे आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघातच आम्ही अंतर्गत सर्वे केला, परंतु जर जिल्हाभराचा जर सर्वे केला, संभाजीनगर पश्चिमचे नावं त्याच्यात आहे, पूर्वचे नाव त्याच्यात आहे, फुलंब्रीचे, भोकरदनचे, जामनेरचे, कन्नडचे, खुलताबादचे, अनेक शहराचे जे मोठे मोठे शहर आहे तिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, तिथले नावं सिल्लोड शहरात आणि आजूबाजूचे जे खेडे असतील, अजिंठा असेल, डोंगरगाव असेल, सिल्लोड असेल, घाटनांद्रा असेल, भराडी असेल, फरदापूर असेल, या मोठ्या गावात घुसवण्याचं काम अब्दुल सत्तारांनी केलेलं आहे। जवळपास 27,000 नावं तर आता आम्ही आमच्याजवळ यादी आहे, परंतु जवळपास अजून एवढेच नावं बाकीच्या याच्या जर सर्वे केला तर बाकीचे बोगस नावं, दुबार नावं अब्दुल सत्तारांना तिथं त्याचे नातेवाईक असतील, त्याचे कार्यकर्ते, त्याचे कर्मचारी असतील, तक्रार जिल्हाधिकारी आम्ही रितसर केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलेलं आहे। एक उदाहरण सांगा, फोटोसह जरा दाखवा। हे बघा, हे एक नाव आहे, इथं फोटो आहे, त्याचा फोटो नाव एकच आहे आणि काय नाव आहे हे? शेख उमर खालिद आणि त्याचा हा फोटो आहे। हा फोटो दुबार नाव कुठे आहे आणखी? आता हे बघा, दुबार नाव हे नाव आहे एकच। इथं अनुक्रमांक 915 आहे हो, आणि इथं हा तर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचे दुबार नाव अशा अनेक ठिकाणी अशीच नाव आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे। आता परवा आम्ही एचडीएम साहेबाला निवेदन दिलं, सगळे केलं, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्ही चौकशी करतो। मला सांगा की तुम्ही भाजपाचे आहेत, तुमची युती आहे, तरी देखील तुम्ही तक्रार करताय? नाही, तक्रारीचा भाग असा आहे की सर्वसामान्य जे प्रत्येक वेळेला जे आहे जास्तीचं नाव नोंदणी करायचं आणि बोगसगिरी करून त्या ठिकाणी निवडून यायचं, कुठल्याही पक्षाचा असला तरी, आम्ही भाजपचे असले तरी त्या ठिकाणी हे जे होतंय हे अत्यंत चुकीचं होतंय। साधारणतः मतदारसंघामध्ये 50,000 नाव बोगस आहे आणि आम्ही आता तक्रार केली, तक्रारीत काय होईल आम्हाला सांगता येणार नाही, पण आम्ही या निवडणुकीमध्ये लक्ष ठेवून आहेत, जे कोणी डबल नाव मतदार करतील आम्ही त्याच्यावर या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करायला त्या ठिकाणी प्रशासनाला भाग पाडू। ठीक आहे, काही शिक्षक त्यांच्या संस्थेतले दुबार आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो, त्यांच्या ज्या संस्थेवर जे शिक्षक आहेत त्यांचे नाव त्यांच्या गावाकडे पण आहे आणि सिल्लोड शहरात पण नोंदले गेलेले आहे आणि त्यांच्या अनेक नातेवाईकाचे जामनेर मतदारसंघातला असेल, भोकरदन मतदारसंघातला असेल, अनेक विधानसभा बाजूच्या तालुक्यातली नावं ही सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवली गेलेली आहे। बरं, एखादं उदाहरण सांगताय? उदाहरणार्थ आता हे 174 जो आपला बूथ क्रमांक आहे त्याच्यामध्ये 793 वर शेख जुनेद ताज मोहम्मद शेख हे नाव आहे। सेम नाव 176 आपला जो बूथ क्रमांक आहे 163 नंबर शेख जुनेद ताज मोहम्मद, फोटो नाव एकदम सेम आहे। असे साधारणतः 50,000 मतदारसंघात आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या तालुक्यातली नावं ही सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये नोंदवली गेली। आता जी 27,000ची तुम्ही तक्रार केली आहे त्यामध्ये खास करून मुस्लिम मतदारांचा जास्त समावेश आहे, ते पर्सेंटेज किती? यामध्ये जवळपास सिल्लोड विधानसभा मतदारसंघातले 3,43,000 मतदान आहे। त्यामध्ये मुस्लिम समाजाचे जे अब्दुल सत्तारचे जे नातेवाईक आहे किंवा त्यांची जे संस्थेवर जे काम करतात शिक्षक लोक वगैरे, तर त्यांच्या घरातले किंवा नातेवाईकांचे नावं जवळपास
म्हणजे 85% हे जे 87,000 जे मतदान सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दुबार आहे तर जवळपास 85% हे फक्त मुस्लिम समाजाचे नावं त्या दुबार ह्या यादीमध्ये आहे. आणि याच्यामध्ये एक विशेष म्हणून असं झालेलं आहे की बा जी आधार लिंक करायची तर आधार लिंक करायचा प्रोग्राम जो सुरू होता तर त्यावेळेस ज्या ठिकाणी बोगस नाव आहे तर त्या ठिकाणी आधार लिंक जास्त 25 ते 30% झालेली आहे. आणि इतर जे हिंदूबहुल एरिया आहे तर त्या ठिकाणी 90-95% आधार लिंक झालेले आहे. म्हणजे याचं कारणच असं आहे की बा ते लोक त्या ठिकाणी राहत नाही म्हणून 25 ते 30% फक्त आधार लिंक त्यांची ती आता मागणी झालेली काय? आता मागणी अशी आहे की बा हे जे दुबार नाव आहे तर ही तक्रार आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी जे आहे सिल्लोडचे त्यांच्याकडे आम्ही रीतसर तक्रार केलेली आहे. रीतसर आम्ही त्यांना प्रूफ करून दिलेले आहे की हे नाव असे बोगस 2-3 ठिकाणी आहेत म्हणून. तर त्यांच्याकडे आम्ही तक्रार दिली, त्यांनी ते सर्वे करावं, त्याची पाहणी करून जर दुबारा जर नाव जर आढळलं तर ते नाव कमी करण्यात यावं. ते नाव जर त्यांनी जर कमी नाही केले समजा तर आम्हाला न्यायालयात जाऊन ते नावं दुबार नावं कमी करावं लागलं. अब्दुल सत्तार जे आहे तर हे मागील 15 वर्ष होऊन ह्या बोगस मतदारावरतीच ते निवडणूक जिंकत आहे. तुम्ही असं एकंदरीत ह्या पाहण्यावरून असं दिसतंय की तुम्ही युती धर्म काय पाळत नाही तिथे. युती तर बोगस मतदाराला युती धर्म काय पाळायचा? सत्यता बाहेर आली पाहिजे ना. जे मतदार ओरिजिनल तेच झालं पाहिजे. युती धर्मात जरी असले अब्दुल सत्तार तरी बोगस कसं काय करायचं? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जशा पद्धतीने युती धर्म पाळला ते स्वतः सांगतात की मी युतीचं काम केलं, आम्ही तसंच त्यांनी जसं लोकसभेत केलं आम्ही त्यापेक्षाही चांगलं त्यांचं या निवडणुकीमध्ये काम करू. तसंच करणार 100%. तसंच करणार. बिलकुल जसा त्यांनी युती धर्म पाळलेला आहे त्याच लोकसभेत त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये युती धर्म पाळणार आहे. विधानसभेमध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू आणि त्यांचा युती धर्म काय असो तर त्यांनी जशी गद्दारी केली तसं त्यांना दाखवू. आपण पाहिलं तर हे सगळे भाजपाचे पदाधिकारी आहेत, काही राज्याचे पदाधिकारी आहेत, काही शहराचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी सिल्लोड मतदारसंघामध्ये 27,000 दुबार नावं असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आणि महाराष्ट्रातली ही पहिली अशी तक्रार आहे जी युतीत असलेल्या एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या विरोधात केली आहे. आता यावरती प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.